नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण तालुक्यातील जिते गावात गरीब आणि गरजू विद्यार्थी संघटना जिते व डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब गरजू निराधार विद्यार्थ्यांना कंपास, पेन, पॅड, स्केल, वह्या, पेन्सिल, ब्लँकेट यांचं वाटप करण्यात आलं। दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी पेण तालुक्यातील जिते गावातील लक्ष्मीनारायण मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या गरीब गरजू निराधार संघटना कशी तयार झाली? एकदा एक लहान मुलगी या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्याकडे एक वही आणि पेन फुकट मागायला आली। त्यांनी त्या मुलीला विचारलं, फुकट का मागतेस? तर तिने उत्तर दिले, मला बाबा नाहीत तर घरात पैसे नाहीत। हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट। मग मी शाळेत कशी जाऊ? त्याच दिवशी लक्ष्मण पाटील स्वतः शाळेत गेले आणि असे निराधार कुणाला आई वडील नाहीत असे विद्यार्थी बघितले आणि गावोगावी फिरून दानशूर व्यक्ती बघितल्या आणि त्यांना सांगितले, एवढे विद्यार्थी आहेत, तुम्ही तुमच्या हाताने शालेय उपयोगी वस्तू आपल्या हातानेच दान करा। आज 5 ते 6 वर्ष सतत हा कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमासाठी डीवाय फाउंडेशन कडून 50 कंपास, 50 वह्या, 50 पेन, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत यांच्याकडून 50 ब्लँकेट, 50 पेन्सिल, अण्णा यशवंत पाटील सरपंच साई पनवेल यांच्याकडून 500 पेन, 50 स्केल, 50 कंपास आणि 50 पॅड तसेच एंडोपेस कंपनी कामगारांकडून 15 कंपास व स्वेटर देण्यात आले। या कार्यक्रमासाठी समीर खारपाटील, बिपिन घरत, सुगंधा घरत यांनी विद्यार्थ्यांना नाश्ता दिला। या कार्यक्रमासाठी जिते परिसरातील शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच केनी साहेब व घरत साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि लक्ष्मण पाटील यांनी हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहो हा कार्यक्रम पाहून अनेक देणगीदाते स्वतःहून पुढे येताना दिसत आहेत। सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता। कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेण।